मैत्रिणींनो, सख्यांनो, शुभ सकाळ. नमस्कार सर्वांना. मी आशाची शिदोरीमधून बोलते आणि आज आपण भोपळ्याची भाजी करणार आहोत. जो काशीफळ भोपळा असतो की नाही तो. त्यासाठी साहित्य बघा. भोपळा घेतला आहे मी, स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. नंतर कोथिंबीर, नंतर टोमॅटो, तर काटलेलं खोबरं आणि हा कांदा, लसूण आणि कढीपत्ता. आता ह्या 2 फोडी मी कापून दाखवते. आणि बाकीचं साहित्य बघा, हे आपलं रोजचं जिरी, मोहरी, हळद, धना पावडर, मीठ, हे हिंग, असं साहित्य. हिंग पण असतो. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, हा भोपळा उपवासाला पण चालतो. जर तुम्हाला ही भाजी उपवासाची करायची असेल तर त्यामध्ये बाकीचं काही साहित्य टाकायचं नाही. फक्त जिरीची फोडणी द्या, कढीपत्त्याची 4-5 पानं आणि हा भोपळा वरून टाकायचा, मीठ टाकायचं, आमचूर पावडर असेल तर ती टाका, नाही तर लिंबू पिळा आणि काटलेलं खोबरं वरून शिवरायचं, पसरवायचं. मग ही उपवासाला पण भाजी चालते. आज आपण तशी करणार नाही आहोत. उपवासाची साधी भाजी करणार आहोत जेवणावरची. चला तर आपण सुरुवात करूया. गॅस चालू करते. गॅसवर आपण कांदा भांडत तापायला ठेवूया. कढईमध्ये मी तेल टाकते. एकदम सोपी भाजी आहे सख्यानो, एकदम सोपी आणि 5 मिनिटात होणारी. भोपळा तसा हार्डवर नसतो ना. त्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. भोपळा गोड असतो की नाही, तर थोडंसं दही टाकलं ना, खूप चांगली टेस्ट येते. दही असेल तर ते पण टाका. एक चमचाभर दही टाका. खूप छान होते भाजी, मलाईसारखी. थोडंसं दही मसाल्यात परतूया आणि भोपळा टाकूया आपण. थोडासा फ्लेम वाढवू आणि भोपळा टाकू. एक 3 ते 4 मिनिटामध्ये भाजी शिजते. खूप छान होते भाजी. आता आपली ऑलमोस्ट भाजी होत आली आहे. लवकर शिजते ती.
कढीपत्त्याची चटणी नसते की नाही बनवलेली, मग ती अशा फळभाज्यांना यूज करू शकतो आपण. खूप छान वास येतो. त्यामध्ये शेंगदाणे, तेल, खोबरं आणि गरम मसाले हे सगळं असल्यामुळे खूप चांगली टेस्ट येते. भाजी तयार आहे आपली. आता मी तुम्हाला थोडीशी कोथिंबीर टाकते आणि सर्व करून दाखवते. आणि अरे आपलं खोबरं टाकायचं बघा, किती सुंदर वाटते बघा. भाज्यांची महाराणी वाटायला लागली ना, छानच वाटते. चला मी तुम्हाला सर्व करून दाखवते. सगळ्यांनो, तर ही अशी आपली लाल काशीफळ भोपळा असतो की नाही, लाल भोपळा, ती भाजी तयार आहे. बघा कशी छान वाटते ना, खूप मस्त वाटते. आणि खायला लहान मुलं पण छान खातात. गोडसर असते ना ती, खूप छान लागते. तर सगळ्यांनी ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.